डेरवली गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी जी पाईपलाईन शेकापशाच्या माध्यमातून टाकण्यात येत आहे, या कामाचे श्रेय शेकापला मिळू नये यासाठी ठाकूरांकडून नागरिकांची गैरसोय होत आहे। डेरावले गावामध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी आणि सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या आणि जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येत आहे, ज्याचा 7,500 नागरिकांना फायदा होणार आहे। या भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी 5 ते 6 फूट चौर खणल्याने श्वेता इंडस्ट्रियल गॅसेस व UIPH गोडाऊन यासारख्या उद्योजकांना तसेच शेकडो स्थानिक रहिवाशांना पर्यायी रस्ता म्हणून शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावरून जावे लागत आहे। याच गोष्टीचा ठाकूरांना पोटशूळ उठला। शेकापच्या माध्यमातून हे काम होत असल्याने शेकापला याचे श्रेय मिळेल म्हणून ठाकूरांनी यात खो घातला। ठाकूरांच्या आदेशाने भाजपा कार्यकर्ते रवींद्र शेळके व विनेश पाटील यांनी पर्यायी रस्त्यावर अडसर उभारून रस्ता वापरायचा असेल तर 1 लाख रुपये द्या अशी मागणी केली। मुळात 100 मीटर असणारी ही पर्यायी जागा प्रशांत ठाकूर यांच्या मालकीची असल्याचे समजते। केवळ 10-15 दिवस आपली न वापरातली जागा जनतेला खुली करून न देणारा आमदार जनतेचे काय विकास करणार? मी मधुकर पाटील, डेरवली, माजी उपसरपंच। डेरवली गावचा ड्रेनेज लाईनचा एकदम गरजेचा काम होता, तो आम्ही हाती घेतलेला आहे। पण BJPचे स्वयंघोषित कार्यकर्ते डेरवली गावचे त्यांना अडथळा आणलेला आहे। भारतीय जनता पार्टी विकास बोलते म्हणजे विकास कसला करतात ते पूर्ण कामाचाच अडथळा आणलेला आहे। पर्यायी रस्ता होता रामशेठ ठाकूर यांच्या जागेतून, तो बंद केलेला आहे, त्यामुळे कामामध्ये अडथळा आलेला आहे। स्थानिक जनता व कंपनीचे मालक यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार नोंद केली आहे। पाहूया ग्रामस्थांची यावरील प्रतिक्रिया। डेरवली गावामध्ये ड्रेनेजची समस्या ही वर्षानुवर्ष भेडसावत आहे आणि तुम्ही मागच्या पावसाळ्यात पाहिलं असेल की सिद्धिविनायक कॉलनीमध्ये पाणी गेलं होतं। त्याच्यावरती आमदार विवेकानंद पाटील साहेबांनी विचार करून आमदार साहेबांच्या प्रयत्नाने डेरवली गावाला ड्रेनेज मुक्त गाव करण्याचं आमदार साहेबांचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय। परंतु तो प्रयत्न आम्ही ज्यावेळेस ड्रेनेजची पाईपलाईन खोदतोय त्यावेळेस आम्हाला रस्त्यातून तो पाईपलाईन काढणं गरजेचं आहे आणि मागील जी लोकवस्ती आहे त्यांचं ते रस्ता बंद झालाय। परंतु सध्या पर्यायी रस्ता म्हणून राम ठाकूरांची जागा ही डेरवलीला इथे आहे आणि त्या जागेवरून आम्ही पर्यायी रस्ता त्यांना दिलेला आहे। तात्पुरत्या स्वरूपाचा तो रस्ता आम्ही दिलेला आहे। नंतर आमचा ड्रेनेजचा झाल्यानंतर आम्ही तिथून रस्ता देणार आहोत। परंतु BJPचे डेरवली गावातील कार्यकर्ते इथे येऊन त्या लोकवस्तीतील लोकांना, गोडाऊनवाल्यांना लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुमचा रस्ता बंद करू। परंतु त्या लोकांनी लाख रुपये देण्यास नकार दिला, कारण पैसे कसले द्यायचे, कारण त्यांचा रस्ता आहे। हा जो काम होतोय हा काम डेरवली गावासाठी होतोय, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून होतोय, आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या प्रयत्नातून होतोय। परंतु लाख रुपयाची मागणी केली, लाख रुपये न दिल्यामुळे हा रस्ता बंद केलेला आहे। तो रस्ता बंद केलाय, त्यामुळे त्या वस्तीतली लोक ही आमच्याकडे तो प्रश्न घेऊन आलेले आहेत आणि आज आम्ही तो प्रश्न पूर्ण निकाली लावू। जर प्रशांत ठाकूर पनवेल तालुक्यामध्ये आमदार होऊन जर सांगत असतील का मला पनवेल तालुक्याचा विकास करायचा आहे, परंतु हा विकास आम्ही करतोय इथे डेरवली गावामध्ये, त्या विकासाला अडथळा आणण्याचं काम हे BJP वाले करत आहेत, हे BJPचे कार्यकर्ते करत आहेत। जर डेरवली गावातून जर हा ड्रेनेजचा प्रश्न निघून गेला तर डेरवली गावाला भविष्यात पुढे चांगली मागणी येणार आणि चांगली लोक राहायला येणार आहेत, वस्ती वाढणारी आहे। त्यामुळं हा प्रश्न निकाली निघणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही पाहिलं असेल आमदार साहेबांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राष्ट्रीय पेयजल योजनेतून आमदार साहेबांनी 1,32,00,000चा निधी फक्त MGP मधून आणलेला आहे। तो प्लस हा ड्रेनेजचा जवळजवळ 42 लाखाचा निधी साहेबांनी इथे आणलेला आहे। म्हणजे आम्ही विकास करतो आणि ही लोक अडथळा आणतात। भाड्याचा पक्ष चालवायला घेतलेल्या ठाकूरांनी किमान आता तरी विकासाचे पोकळ दावे करणे सोडावे। ठेकेदारीतून राजकारण करणाऱ्यांनी राजकारणातून ठेकेदारी करणे सुरू केले आहे।